मोनिका एका घरात भांडी धुण्याचं काम करत होती तेव्हा एका मुलीने तिला विचारलं, मोनिका, तू इथे काय करत आहेस? तो आवाज तिला ओळखीचा वाटला. तिने मागे वळून पाहिलं तर ती दुसरी कोणी नसून तिची खूप चांगली मैत्रीण रीना होती. मोनिका तात्काळ उठली आणि रीनाच्या गळ्यात पडून रडू लागली. कित्येक महिने झाले होते ती सर्व आप्तस्वकीयांपासून दूर होती. तिचं मन खूप दुखावलेलं होतं आणि तिला आपलं दुःख कुणाशी तरी व्यक्त करायचं होतं. पण इथे तिला असं कोणीच भेटलं नव्हतं ज्याच्याशी ती आपलं दुःख शेअर करू शकेल. तिचा 1.5 वर्षाचा निरागस मुलगा तिच्यासोबत बसून खेळत होता. रीनाने तिला गळ्याला लावलं आणि तिच्या रडण्याने ती चकित झाली. बराच वेळ मोनिका तिच्या गळ्याला पडून रडत राहिली. मग ती रीनाला म्हणाली, मी आता काम पूर्ण करते, मग तुझ्याशी बोलते. काम संपल्यावर ती रीनासोबत बसली आणि तिने आपल्यावर घडलेली सगळी कहाणी तिला सांगितली. ती म्हणाली, माझ्या पतीचा मृत्यू होऊन काही महिनेच झाले आहेत. मी इथे कामासाठी आले. मला इथे भांडी धुण्याचं काम मिळालं आहे. मी माझ्या मुलाला सोबत घेऊन येते, भांडी धुते आणि त्या बदल्यात मिळणाऱ्या पैशातून मी माझ्या मुलाच्या दुधाचा आणि इतर खर्च भागवते. जवळच एक झोपडी आहे, तिथेच मी राहते. रीनाने तिची कहाणी ऐकली आणि ती चकित होऊन मोनिकाकडे पाहू लागली. पण आता काय करता येणार होतं? रीनाने तिला धीर दिला आणि म्हणाली, तू काळजी करू नकोस. तुला हे काम करण्याची गरज नाही. माझ्यासोबत चल, माझं घर शेजारीच आहे. तुझ्या नोकरीसाठी मी काहीतरी करते. मोनिकाच्या डोळ्यात चमक आली. पण रीनाने तिच्या कुटुंबाबद्दल विचारलं तेव्हा ती टाळाटाळ करू लागली आणि म्हणाली, मला फक्त एखादी चांगली नोकरी मिळाली तर मी ती करायला तयार आहे. रीना तिला आपल्या घरी घेऊन गेली. मोनिकाने रीनाचं घर पाहिलं आणि ती थक्क झाली. घर 3 खोल्यांचं होतं, पण तरीही खूप सुंदर आणि शांत होतं. ते अगदी नीट सजवलं होतं. रीनाचाही 7 महिन्यांचा मुलगा होता, ज्याला तिने आपल्या मांडीवर घेतलं होतं. मोनिकाला घरी आणून थंड पाणी पाजल्यानंतर रीना तिला त्या फॅक्टरीत घेऊन गेली, जिथे त्यांच्या परिसरातील बऱ्याच स्त्रिया काम करत होत्या. वाटेत रीना तिला सांगत होती की तिथे स्त्रिया कशा प्रकारे काम करतात. ही फॅक्टरी नमकीन आणि मसाल्यांची होती, जिथे नमकीन आणि विविध मसाले तयार केले जात. काही गोष्टी मशीनद्वारे बनवल्या जात तर काही गोष्टी स्त्रिया हाताने बनवत. चारही बाजूंना मसाल्यांचा सुगंध पसरला होता. रीना तिला फॅक्टरीत घेऊन गेली तेव्हा मोनिका हे सगळं पाहून चकित झाली की इथे सर्व काम करणाऱ्या स्त्रिया होत्या. रीना एका सिनियर व्यक्तीशी बोलली आणि म्हणाली, ही माझी मैत्रीण आहे. हिच्या घरी कमावणारं कोणी नाही. हिला तुमच्या कंपनीत काम हवं आहे. तुम्ही कृपा करा आणि हिला तुमच्या कंपनीत जागा द्या. ही खूप चांगलं काम करेल याची मी हमी देते. त्या माणसाने मोनिकाकडे पाहिलं आणि म्हणाला, ठीक आहे, तू हिला इथे सोड. मी हिच्यासाठी काहीतरी काम ठरवतो. आजपासून ही इथे काम करेल. आमची ही फॅक्टरी अशा स्त्रियांसाठी आहे ज्या बेसहारा आहेत आणि ज्यांच्या घरात कमावणारं कोणी नाही. आम्ही अशा स्त्रियांना इथे काम देतो आणि जर हिच्यात योग्यता असेल तर ती योग्यता अजून चांगली दिसून येईल. त्या माणसाच्या बोलण्याने मोनिका प्रभावित झाली. तिला खूप आनंद झाला की तिची इथे नोकरी लागली होती. तिला आणखी काय हवं होतं? नाहीतर लोकांच्या घरात भांडी धुण्यावर तिला खूप काही ऐकावं लागायचं. म्हणून ती फॅक्टरीत काम करण्यास तयार झाली. तिने रीनाचे आभार मानले. रीना हसत मोनिकाला तिथे बसून निघून गेली. त्या माणसाने तिला कामावर ठेवलं आणि ती इतर स्त्रियांसोबत काम शिकू लागली. 4 दिवसात तिने सगळं काम शिकून घेतलं. मशीनने आणि हाताने मसाले बनवण्यात ती तरबेज झाली. तसंच नमकीन पॅक करणंही तिला जमू लागलं. फॅक्टरीत बऱ्याच स्त्रियांसोबत काम करणं तिला खूप आवडायचं. तिचा 2 वर्षाचा मुलगा दिवसभर झोपत होता आणि जेव्हा तो उठायचा तेव्हा ती त्याला फिडर द्यायची. तो पुन्हा झोपायचा किंवा सोबत आणलेल्या खेळण्यांसोबत खेळायचा. ती खूप आनंदी होती. तिला इथे काम करून 2 महिने झाले होते. या 2 महिन्यात फॅक्टरीच्या मॅनेजरने एकदाही फेरी मारली नव्हती. पण या महिन्याच्या 10 तारखेला सर्व अधिकाऱ्यांपैकी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, सर्वांनी तयार व्हा. तुमचं काम खूप चांगलं करा, कारण
आज आमचे मॅनेजर काम पाहण्यासाठी येणार आहेत. ते फक्त मेहनती कामगारांनाच ठेवतात. म्हणून सर्वांनी खूप मेहनत करा आणि तुमचं काम सुरू ठेवा. ही गोष्ट ऐकून मोनिकाला थोडी घबराहट झाली, पण तिने आपलं काम सुरू ठेवलं. तिला खात्री होती की तिचं काम खूप चांगलं आहे आणि मॅनेजरला ते नक्की आवडेल. ती आपल्या लहान मुलाला सोबत आणूनही चांगलं काम करते. यामुळे मॅनेजर तिच्यावर खुश होईल आणि तिला कायमस्वरूपी कामावर ठेवेल असं तिला वाटलं. सकाळी गडबड उडाली आणि सर्वजण आपापल्या कामाला लागले. ती त्यावेळी सामान पॅक करत होती. तेवढ्यात तिचा मुलगा जागा झाला. तिने पटकन त्याला फीडर दिला आणि त्याच्या हातात खेळणी देऊन त्याला एका कोपऱ्यात खेळायला बसवलं. ती पुन्हा सामान पॅक करू लागली. त्यावेळी पापड आणि मसाले पॅक करण्याचे काम त्या स्त्रिया करत होत्या. ती कामात व्यस्त असताना अचानक माहिती मिळाली की मॅनेजर साहेब फॅक्टरीत आले आहेत आणि ते फॅक्टरीची पाहणी करत आहेत. ते कधीही इथे येऊ शकतात. मोनिका शांतपणे आपलं काम करत होती. तेव्हा अचानक तिला मोठ्याने आवाज ऐकू आला. ती तात्काळ त्या दिशेने गेली जिथे तिचा मुलगा खेळत होता. तिने पाहिलं, मॅनेजर साहेब रागाने ओरडत होते. हा कुणाचा मुलगा आहे? ज्याचा आहे त्याला सांगा. याला इथून घेऊन जा. इथे मुलं असलेल्या बायकांना काम करण्यास मनाई आहे. ही मुलं कामात अडथळा आणतात आणि सामानाला हात लावून नुकसान करतात. याला उचला. कोणाचा मुलगा आहे हा? मोनिका धावतच तिथे आली. मॅनेजरचा चेहरा न पाहता तिने पटकन खाली वाकून आपल्या मुलाला उचललं. जेव्हा ती उभी राहिली तेव्हा तिची नजर समोर असलेल्या मॅनेजरवर पडली. तिच्या पायाखालची जमीन सरकली. आश्चर्याचा झटकाच बसला तिला. तिला वाटलं जिथून ती आली होती तिथेच ती परत आली आहे. भूतकाळाने तिचा पाठलाग सोडला नव्हता. मोनिका एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होती, जिथे मुलींच्या शिक्षणावर कोणतीही बंदी नव्हती. तिच्या आईवडिलांनी मुलींना चांगलं शिकवलं, कधीच विरोध केला नाही. पण मुलींच्या लग्नाच्या बाबतीत ते तिच्या इच्छेचा विचार करत नसत. मोनिका तिच्या आईवडिलांची तिसरी मुलगी होती. तिला 2 मोठे भाऊ होते आणि ती एकुलती एक बहीण होती. ती आईवडिलांची लाडकी होती. लहानपणापासूनच ती सर्वांशी मिळून मिसळून वागायची. ती खूप सुंदर होती. कोणीही तिला पाहिलं की क्षणार्धात तिचा चाहता व्हायचा. लहानपणापासूनच ती सर्वांचं मन जिंकायची. मोठी झाल्यावर तिची सुंदरता आणखीन खुलली. ती खूप आनंदी होती. आयुष्याच्या गुंतागुंतीपासून मुक्त. ती फक्त आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी एक निष्पाप मुलगी होती. 10वी नंतर तिने HSC केलं आणि नंतर एका विद्यापीठात प्रवेश घेतला. विद्यापीठात प्रवेश घेताना तिला कुटुंबातील काही लोकांच्या टीकेला सामोरे जावं लागलं. पण तिला शिक्षणाची आवड होती आणि ती पूर्ण करणार होती. तिने BSc साठी प्रवेश घेतला आणि पहिल्याच सेमिस्टरमध्ये तिची भेट अतुलशी झाली. अतुल हा एका श्रीमंत कुटुंबातील होता. तो देखणा आणि रुबाबदार होता, पण विद्यापीठात त्याला सर्वात मोठा गुंड समजलं जायचं. सर्वांचं मत होतं की तो आपल्या वडिलांच्या संपत्तीवर ऐश करणारा बिघडलेला मुलगा आहे. त्याच्या देखणेपणाच्या सर्व मुली चाहत्या होत्या, पण त्याने कोणालाच भाव दिला नव्हता. त्याचं काम फक्त लोकांना घाबरवणं आणि धमकावणं हेच होतं. त्याच्यासोबत त्याच्यासारखी अनेक मुलं-मुली होते. मोनिकाने विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा सुरुवातीला तिलाही या लोकांनी खूप त्रास दिला. ती एक नाजूक आणि निष्पाप मुलगी होती, जिला अशा लोकांचा अनुभव कधीच नव्हता. ती जिथे जायची तिथे तिचे मित्र बनायचे. पण यावेळी तिला असा एक गट भेटला ज्याने तिला खूप त्रास दिला. पण विचित्र गोष्ट ही होती की त्या गुंड गटाच्या सिनियरला म्हणजे अतुलला ती आवडत होती. तो तिच्यासोबत खोड्या करत करत कधी तिच्यावर प्रेम करू लागला हे त्यालाही कळलं नाही. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये अतुलने तिच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. पण मोनिकाला हे ऐकून धक्काच बसला. तिला अतुल अजिबात आवडत नव्हता. विद्यापीठात आल्यानंतर त्याने तिला जो त्रास दिला त्यामुळे तिला तो एक बदमाश आणि बिघडलेला मुलगा वाटायचा. त्याने तिच्यासोबत अनेक गोष्टी केल्या होत्या ज्यामुळे तिला खूप त्रास झाला होता. विशेषतः तिच्या मध्यमवर्गीय पार्श्वभूमीवरून तिला टोमणे मारले होते. मोनिकाला कशाचीही कमतरता नव्हती, पण या श्रीमंत मुलांशी ती स्पर्धा करू शकत नव्हती. यामुळे ती निराश झाली होती. तिला अतुलचा राग येऊ लागला होता.
दुसरं सेमिस्टर सुरू असतानाच जेव्हा अतुलने तिला प्रपोज केलं तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. पण यानंतर अतुलने विद्यापीठात तिचं जगणं कठीण केलं. ही बातमी तिच्या घरी पोहोचली. तिचे कुटुंबीय या बाबतीत खूप कठोर होते. त्यांनी आधीच तिला सांगितलं होतं की तिने विद्यापीठात मुलांशी मैत्री करू नये, त्यांच्याशी बोलू नये आणि आपल्या शालीनतेची काळजी घ्यावी. पण ही बातमी तिच्या घरी पोहोचताना विकृत झाली. घरच्यांना असं कळलं की मोनिका एका मुलाला पसंत करते आणि त्यालाही ती आवडते आणि लवकरच ते लग्न करणार. एवढंच नाही तर असंही सांगितलं गेलं की जर तिच्या आईवडिलांनी विरोध केला तर मोनिका त्या मुलासोबत पळून जाऊन लग्न करेल. ही बातमी ऐकून तिच्या घरच्यांना खूप राग आला. त्यांनी तिला घरीच बसवलं. तिच्या भावांनी तिच्यावर हातही उगारला. पण यावेळी अतुलला तिची खूप काळजी वाटू लागली. ती विद्यापीठात येत नसल्याने तो उदास राहायचा. एके दिवशी त्याने तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्याने तिच्या प्रवेश अर्जावरून तिचा पत्ता काढला आणि आपल्या मित्रांसोबत तिच्या गल्लीत गेला. तिथे त्याला कळलं की त्याच रात्री मोनिकाचं लग्न आहे. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला काही सुचेना, पण शेवटी मित्रांसोबत मिळून त्याने एक योजना बनवली. लग्नाच्या वेळेपूर्वीच तो तिच्या घरी घुसला. त्याचे मित्र तिच्या मैत्रिणी बनून आत गेले आणि मोनिकाला बेशुद्ध करून अतुलला सिग्नल दिला. अतुल छतावरून उड्या मारत तिच्या खोलीच्या खिडकीपर्यंत पोहोचला आणि तिला तिथून पळवून घेऊन गेला. मोनिकाला याचा काही थांग पत्ता नव्हता. ती आपल्या आईवडिलांना सांगत होती की तिचं लग्न करू नये, तिला शिकू द्यावं. ती अतुलच्या प्रेमात अजिबात नव्हती. पण तिच्या आईवडिलांनी तिचं ऐकलं नाही आणि त्यांनी तिचं लग्न तिच्या परिसरातील एका मुलाशी ठरवलं. त्या मुलाने तिला शिकवण्याचं वचन दिलं होतं. त्यामुळे ती त्या लग्नात खुश होती. पण अतुलला ते सहन झालं नाही की आपण ज्या मुलीवर प्रेम करतो ती दुसऱ्याशी लग्न करेल. त्याने मोनिकाला तिथूनच उचललं आणि आपल्या घरी आणलं. जेव्हा मोनिकाला शुद्ध आली तेव्हा हे सगळं पाहून ती थक्कच झाली. तिच्या मनावर खूप मोठी जखम झाली. ती विचार करू लागली की तिच्या घरच्यांचा आधीच तिच्यावर विश्वास नव्हता आणि आता तर ते तिच्या विरुद्ध पूर्णपणे गेले असतील. जर ती घरी गेली तर ते तिला संपवून टाकतील. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या आईवडिलांची किती बदनामी झाली असेल. तिने चांगली मुलगी असल्याचा पुरावा दिला होता, पण या माणसाने तिला कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचे ठेवले नव्हते. तिच्या भावांना आता मित्रांमध्ये वावरणं कठीण झालं असेल. खानदानातील लोक त्यांच्यावर थुंकत असतील. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती रडत होती. अतुलने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं. मोनिका या लग्नासाठी तयार नव्हती. ती त्याच्याशी खूप भांडत होती. पण अतुल हट्टी होता. त्याच्या हट्टापुढे कोणाचं काहीच चालत नव्हतं. बराच काळ त्याने तिला एका लपवलेल्या घरात ठेवलं. नंतर तो तिला आपल्या घरी घेऊन आला आणि आपल्या कुटुंबियांची तिची ओळख करून दिली. अतुलचे कुटुंबीय तिच्याशी भेटून खूप खुश झाले. ते तिचा आदर करायचे आणि तिच्याशी प्रेमाने वागायचे. त्यांचं म्हणणं होतं की ते असे लोक नाहीत जे मुलांच्या पसंतीच्या लग्नाला विरोध करतात. त्यांना आनंद होता की त्यांच्या मुलाने आपल्या पसंतीनं लग्न केलं आणि त्याची पसंती खूप चांगली होती. मोनिकाने आता आपलं नशीब स्वीकारलं होतं, पण तिला त्याचा राग येऊ लागला. तिला आधीपासूनच त्याचा राग होता, पण नशीब म्हणून ती गप्प बसायची. पण तिने ठरवलं होतं की जेव्हा तिला संधी मिळेल तेव्हा ती या माणसापासून दूर जाईल. ज्या प्रकारे त्याने तिला तिच्या आप्तस्वकीयांपासून दूर केलं होतं त्याचप्रमाणे ती त्याला आपल्यापासून दूर करणार होती. पण नशिबाने पुन्हा एकदा पलटी घेतली. काही महिन्यांपूर्वी ती गरोदर झाली होती आणि आता तिच्या पोटात 6 महिन्यांचं बाळ वाढत होतं. वेळ कसा निघून गेला हे तिलाही कळलं नव्हतं. जेव्हा अतुलने पाहिलं की ती आता त्याच्या बाळाची आई होणार आहे तेव्हा त्याने तिची काळजी घ्यायला सुरुवात केली. सगळं छान होतं, पण मोनिकाला अतुलपासून पळून जायचं होतं. तिने संधी मिळताच घरातून पळ काढला आणि एका झोपडपट्टीत आली. 3 महिन्यानंतर त्या झोपडपट्टीतील एका छोट्या झोपडीत तिने आपल्या बाळाला जन्म दिला. त्या झोपडपट्टीच्या बाजूलाच एक मोठी वसाहत होती. तिथल्या काही घरांमध्ये तिने काम सुरू केलं. जवळपास 2 वर्ष ती हे काम करत होती. तिने सर्वांना सांगितलं होतं
की तिचा पती आता या जगात नाही. लोकांनी तिच्यावर दया दाखवून तिला तिथे राहायला जागा दिली. जेव्हा ती लोकांच्या घरात कामाला जायची आणि उशीर व्हायचा तेव्हा तिला लोकांचे टोमणेही ऐकावे लागायचे. त्या दिवशीही ती एका मोठ्या घरात काम करत होती तेव्हा तिला तिची मैत्रीण रीना भेटली. रीनाने तिला आपल्या घरी नेलं आणि त्या पॅकिंग फॅक्टरीत काम मिळवून दिलं, जिथे ती आपल्या मुलाला सोबत आणायची आणि चांगलं काम करायची. आज जेव्हा मॅनेजर दौऱ्यावर आला आणि तिच्या मुलाला पाहून हंगामा करू लागला तेव्हा ती धावतच तिथे आली आणि आपल्या मुलाला उचललं. जेव्हा तिने वर पाहिलं तेव्हा ती थक्क झाली. तिच्या पायाखालची जमीन सरकली. हा तर तोच माणूस होता, तिचा पती अतुल. 2 वर्षानंतर तो तिला भेटला होता. तिला वाटलं जिथून ती निघाली होती तिथेच ती परत आली आहे. अतुललाही तिला पाहून धक्का बसला. त्याचे डोळे पूर्ण उघडे होते. तिला वाटलं आता तिनं इथून पळून जावं किंवा जमीन फाटावी आणि ती त्यात सामावून जावी किंवा आकाश उघडावं आणि तिला गिळून टाकावं. पण हे सगळं प्रत्यक्षात घडणारं नव्हतं. तिला वाटलं आता अतुल तिच्यावर हात उगारेल, तिला शिव्या देईल आणि ती त्याला सोडून गेल्याबद्दल तिला दोष देईल. पण पुढच्या क्षणी ती चकित झाली जेव्हा अतुल तिच्यासमोर गुडघ्यांवर बसून रडू लागला. तू कुठे गेली होतीस मोनिका? मी तुला कुठे कुठे शोधलं नाही. तुला माहीत आहे का, माझ्या आयुष्यात माझ्या प्रत्येक श्वासात तूच होतीस. माझ्या प्रत्येक श्वासावर तुझंच नाव होतं. तू माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती होतीस जी मी कधीच गमावू इच्छित नव्हतो. पण तू मला एकटं सोडून गेलीस. हे माझ्यासाठी कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी नव्हतं. हा वेळ मी कसा काढला याचा तू अंदाजही लावू शकत नाहीस. तुझ्या आठवणीत मी काय काय केलं नाही. तुला शोधून शोधून थकल्यावर मी बेसहारा स्त्रियांसाठी ट्रस्ट आणि अशा फॅक्टऱ्या सुरू केल्या जिथे त्यांना रोजगार मिळेल. जेव्हा या स्त्रिया मला आशीर्वाद द्यायच्या तेव्हा मला वाटायचं की या आशीर्वादांमुळे एक ना एक दिवस मी तुला शोधून काढीन. मी देवाला गळ घालून तुला मागितलं. असा कोणता दिवस, कोणता क्षण नव्हता जेव्हा मी तुला मागितलं नाही. तुला माहीत आहे, मी लोकांसोबत खूप बदमाशीने वागलो, खूप खोड्या केल्या. त्या खोड्यांमागे माझी बदमाशी लपलेली होती हे मला नंतर समजलं. मला फक्त स्वतःवर लाज वाटायला लागली की काश मी असं केलं नसतं. काश मी तुला माझ्या घरी आणलं नसतं आणि तिथेच ठेवलं असतं, तर आज तू माझ्या सोबत असतीस. तू का गेली होतीस, कोणत्या कारणाने? आणि आज पहा तुझी काय अवस्था आहे. आणि हा मुलगा, हा माझाच आहे ना? या मुलाच्या जन्माची मला किती आतुरता होती. रडता रडता तो आपल्या आजूबाजूला काय आहे, कुठे आहे हे सगळं विसरून गेला होता. त्याला पाहून मोनिकाही रडू लागली. तिला जाणवलं की तिने घरातून पळून जाऊन खूप मोठी चूक केली होती. पण तिला हे माहीत नव्हतं की ती कुठून आली होती. ती फक्त एका बसने प्रवास करून एका रस्त्यावर उतरली होती आणि तिथल्या झोपडपट्टीत राहायला लागली होती. तिला काय माहीत होतं की तिचं एक पाऊल तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. तीही गुडघ्यावर बसली आणि रडत म्हणाली, मला तुमच्याबद्दल राग वाटत होता. तुम्ही मला माझ्या घरच्यांपासून दूर केलं. माझ्या घरच्यांचं काय झालं असेल मला माहीत नाही. त्यांच्या इज्जतीचा कचरा झाला असेल. त्यांना काय काय ऐकावं लागलं असेल. तुमच्याबद्दलच्या रागामुळे मी तुम्हाला धडा शिकवण्यासाठी घरातून पळाले. पण नंतर परत येणं माझ्यासाठी अशक्य झालं. हे 2 वर्ष मी कशी काढली याचा तुम्ही अंदाजाही लावू शकत नाही. माझ्या मुलाला सांभाळत आणि हे काम करत मी आनंदी होते की आता माझं आयुष्य थोडं सोपं होईल. पण सत्य हे आहे की देव जे करतो ते नेहमी चांगल्यासाठीच करतो. त्याने मला पुन्हा तुमच्याशी भेट घडवली. हो, हा तुमचाच मुलगा आहे. मी याचं नाव अजय ठेवलंय. अतुलने रडत आपल्या मुलाला पाहिलं आणि त्याला आपल्या छातीजवळ कवटाळलं. हे सगळं पाहून फॅक्टरीतील सर्व कर्मचारी तिथे जमले होते. त्यांनी ही दुःखभरी कहाणी ऐकली आणि सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. अतुलने पुढे होऊन मोनिकाला मिठी मारली आणि फॅक्टरीच्या हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांना जाणवलं की त्यांच्याशिवाय इतरही बरेच लोक तिथे होते. सर्वजण आनंद साजरा करत होते. कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा अतुल इथे आला होता तेव्हा तो नेहमी दुःखी दिसायचा. तो कधी कोणाशी बोलत नव्हता किंवा आपल्याबद्दल काही सांगत नव्हता. अतुल हसत उठला आणि मोनिकाला गळ्याला लावलं. मग त्याने तिला आपल्या गाडीत बसवून सर्वप्रथम
तिच्यासाठी आणि मुलासाठी कपडे खरेदी केले. तिला पार्लरला नेलं आणि मग घरी आणलं. त्याने सर्वात आधी तिला तिच्या माहेरी नेलं. मोनिकाला पळवल्यावर त्याने तिच्या माहेरील लोकांशी संपर्क साधला होता आणि त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली होती. त्यांनी त्याला माफ केलं होतं आणि मोनिकाला शोधायला सुरुवात केली होती, पण ती कुणाला सापडली नव्हती. आता जेव्हा अतुलला ती सापडली तेव्हा तो तिला तिच्या माहेरी घेऊन गेला. तिचे आई वडील तिला पाहून खूप भावूक झाले. सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. जणू काही ते एकमेकांपासून शतकानुशतके वेगळे झाले होते. वेळेने जखमांवर मलम लावलं होतं. आता मनात रागाऐवजी प्रेम आणि प्रतीक्षा होती. दुराव्याचे दुःख आता संपलं होतं. मोनिका आपल्या आईवडिलांसोबत खूप आनंदी होती. अतुल फक्त देवासमोर हात जोडून उभा होता आणि त्याला परत मिळालेल्या आपल्या प्रेमासाठी आभार मानत होता. घरात सर्वत्र उजेड पसरला होता. हा तोच दिवस होता जेव्हा मोनिकाचा वाढदिवस होता. अतुलने तिच्यासाठी मोठी पार्टी आयोजित केली होती आणि सर्व नातेवाईकांना बोलावलं. हा क्षण कोणत्याही विदाई समारंभापेक्षा कमी नव्हता. सर्वांना समजलं की मोनिका आपल्या आईवडिलांच्या संमतीने आपल्या आयुष्यात आनंदी आहे आणि आता तिच्या आयुष्याचा आनंद पूर्ण झाला होता. या अनुभवातून मोनिकाने शिकवलं की नासमजपणे घेतलेले अनेक निर्णय माणसाला उद्ध्वस्त करतात. तिने जशी चूक केली तशी चूक तिने पुढे कधीच केली नाही. माणूस कधीकधी अहंकार, राग आणि मत्सरामुळे असे निर्णय घेतो ज्यांचा काही अर्थ नसतो आणि त्याचे परिणाम खूप कठीण परिस्थिती निर्माण करतात. मग माणसाची कितीही इच्छा झाली तरी तो पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करू शकत नाही आणि त्याचा पश्चाताप त्याला आयुष्यभर करावा लागतो. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप देखील करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.